प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. सध्या कल्याणपूर्व मध्ये संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी जमते. 20 डिसेंबर पासून ही गर्दी आपल्याला दिसून येत आहे. संध्याकाळ झाली की कल्याणपूर्व मधील मलंगड रस्ता जो आहे, त्या रस्त्यावर मलंगडाला जाणारा जो रोड आहे, त्या रोडवरती लागून असणाऱ्या 100 फुटी रोडवरती आपला कल्याण महोत्सव हा सुरू आहे. अर्थात आपला कल्याण महोत्सवाचे आयोजक हे कल्याण पूर्वेतील सुप्रसिद्ध समाजसेवक महेश दशरथ गायकवाड हे आहेत. महेश गायकवाड हे शिवसेनेचे कल्याणपूर्व आणि उल्हासनगरचे संपर्क प्रमुख नेते आहेत. ते माजी नगरसेवक आहे आणि कल्याणपूर्व मधील एक जबाबदार नेते म्हणून त्यांची ख्याती आहे. तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यास महेश गायकवाड यांनी ह्या आपला कल्याण महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. ह्या आपला कल्याण महोत्सवाचे अध्यक्षपद सध्या कृष्णा पाटील यांच्याकडे आहे आणि ज्या माध्यमातून म्हणजे आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत बोटे आहेत. सल्लागार दिलीप दाखिनकर आहेत आणि त्यांच्या सोबत मातोश्री गुंजाई फाउंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड, समाजसेविका सारिकाताई महेश गायकवाड ही सगळी मंडळी हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी राबत आहे. अर्थात या महोत्सवाला प्रचंड अशी यश मिळालेलं आहे. गेल्या 4 दिवसापासून म्हणजे 20 डिसेंबर पासून सलग 5व्या वर्षी हा महोत्सव त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मित्रांनो, या महोत्सवाचे हे 5वे वर्ष. या महोत्सवाचे उद्घाटन 20 डिसेंबर रोजी करण्यात आलं. त्यावेळेला मंचावर ठेवण्यात आलेल्या तथागत बुद्ध, शिवाजी राजे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करून हा महोत्सव सुरू झाला. या महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे महोत्सव स्थळी श्री क्षेत्र काशी विश्वनाथ ह्या मंदिराची सुमारे 30 फुटी प्रतिकृती कल्याण मधील तमाम नागरिकांच्या आणि त्या महोत्सवाला येणाऱ्या सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ह्या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी महेश गायकवाड यांनी सुमारे 46 आजी माजी सैनिकांचा, जे भारताच्या संरक्षणासाठी भारतीय सीमेवरती तैनात आहेत किंवा ज्यांनी भारतासाठी लढलेत, भारतासाठी ज्यांनी आपलं तारुण्य घालवलं, अशा 46 आजी माजी सैनिकांचा त्यांनी त्या ठिकाणी सत्कार केला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात काय, या महोत्सवामध्ये काय नाहीये, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्या ठिकाणी तुम्हाला खाद्य महोत्सव देखील दिसून येईल. विविध प्रकारचे विविध भागातले खाद्य देखील तुम्हाला तिथं दिसून येईल. हा महोत्सव फक्त आस्था आणि मनोरंजन यांचा संगम नसून ह्या महोत्सवाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार पेरण्याचे काम होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जनतेसमोर नव्यानं उलगडून दाखवण्यात येत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी कार्य जनतेसमोर उलगडून दाखवण्यात येत आहे. या महोत्सवामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक
महागायक अभिजित कोसंबी यांच्या मंत्रमुग्ध गायनानं गाथा शिवरायांची भीमरायांची हा कार्यक्रम झाला. हजारो लोक त्या कार्यक्रमाला म्हणजे महोत्सवामध्ये येत आहे. रोजच्या रोज तिथे तुम्हाला अफाट गर्दी बघायला मिळत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महिलांचा देखील, नारी शक्तीचा देखील सन्मान करण्यात आला. या महोत्सवामध्ये ज्या कल्याणमधील शाळा आहेत, महानगरपालिका शाळा असतील किंवा तुमच्या प्रायव्हेट शाळा असतील, या सगळ्या शाळांमधील जे काही मुख्याध्यापक आहेत, विद्यार्थी घडवणारे, उद्याची पिढी घडवणारे, त्या मुख्याध्यापकांचा देखील जाहीर सत्कार या महोत्सवामध्ये करण्यात आलेला आहे. नारीच्या सौंदर्याला एक सॅल्यूट म्हणून तिथे कल्याण सुंदरी, मिसेस कल्याण अशा पद्धतीचे देखील कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे. लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आहे. आबालवृद्धांना देखील आपलं मंच उपलब्ध करून देणारे कार्यक्रम आहे. सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आहे. कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांचा देखील त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. कल्याण शहराला स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा देखील त्या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. म्हणजे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हा महोत्सव गेलेला आहे. या महोत्सवामध्ये जे रोजच्या रोज गर्दी होते ते या महोत्सवाच्या यशाचं गमक आहे. या महोत्सवाला अनेक राजकीय नेते भेटी देत आहे, राजकीय भेटी देतील. सुमारे 9 दिवस चालणारा हा महोत्सव 28 डिसेंबर रोजी सांगता होणार आहे. या सांगता दिनी 28 डिसेंबर रोजी संपणाऱ्या या महोत्सवाला अनेक दिग्गज नेते त्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे, येतील. कल्याणमध्ये सध्या याच महोत्सवाची चर्चा आहे. कल्याणमध्येच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपला कल्याण या महोत्सवाची मोठी चर्चा होताना दिसत आहे. अर्थात या कल्याण महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी महेश गायकवाड यांचं कल्पक नेतृत्व कारणीभूत आहे. महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालीच हा कार्यक्रम संपूर्णपणे यशस्वी ठरलेला आहे. 28 डिसेंबरला हा कार्यक्रम महोत्सव संपणार असून कल्याणकरांनी आणि ठाणे जिल्ह्यातील जनतेनं अधिकाधिक प्रमाणामध्ये या महोत्सवामध्ये हजेरी लावावी असं आयोजकांचं आवाहन आहे. निश्चितपणे हा महोत्सव कल्याणच्या वैभवात भर घालणारा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये आपण सगळ्यांनी हजेरी लावावी. जय भीम, जय शिवराय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.